मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट 5 सेकंद स्टार्ट. पोर्तुगीजांनी छापण्याची कला भारतात आणली. 21व्या शतकाच्या प्रारंभी मराठीमध्ये पुस्तके छापली जाऊ लागली. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात वर्तमानपत्रे, पुस्तके, मासिके बऱ्यापैकी निघू लागली. मराठी सारस्वताला आधुनिकतेचे चैतन्य मिळाले. पुस्तक निर्मितीचा वेग प्रारंभी मंद होता. हळूहळू तो वाढला. मुद्रण अधिकाधिक सुलभ होत गेले. मुद्रणामुळे घडून राहिलेल्या अनेक गोष्टी करणे शक्य होऊ लागले. जुने ग्रंथ संशोधून ते मुद्रित करणे सुरू झाले. 20व्या शतकाच्या प्रारंभी स्वतंत्र भावनेने लोकांना झपाटून टाकले होते. स्वदेशी, स्वभाषा, स्वसंस्कृती व स्वातंत्र्य लोकांना प्राणमोलाच्या गोष्टी वाटू लागल्या. स्वदेशीवरील व स्वभाषेवरील प्रेमाचा आविष्कार विविध दृष्टिकोनातून झाला. साहित्याच्या संदर्भातील व इतिहासाचा संदर्भातील संशोधन प्राप्त होऊन लागले. इंग्रजी भाषेचा भव्य पट समोर होता. तो पडून मातृभाषेची सेवा करण्यासाठी लौकिक पातळीवरील सर्व स्वार्थाचा त्याग करून संशोधन कार्य करणारे विद्वान निर्माण झाले. परिचित 1947 साल उजाडले. भारताला स्वातंत्र्य मिळाले. आता देशी भाषांना समर्पित येणारे असे साहित्यांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटू लागले. साहित्य क्षेत्रातील संशोधन पर्व आता जोमाने सुरू होईल. संग्रही ठेवावेत असे भारदस्त ग्रंथ संशोधनातून निर्माण होतील. मराठी वाङ्मयाच्या आणि संस्कृतीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे लेखन जोमाने होऊ शकेल. या आशेने लोक काळाकडे नजर लावून बसले होते.